हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, देविले अनंते तैसे रहावे, देविले अनंते तैसे रहावे, चित्ते असु जावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची देहळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, देविले अनंते तैसे रहावे, देविले अनंते तैसे रहावे, चित्ते असो जावे समाधान, तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, देविले अनंत तैसे रहावे, देविले अनंत तैसे रहावे, चित्ती असो जावे समाधान, गोपाल कुमारी जय जय विठोबार कुमारी, 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 जय जय विठोबार कुमारी,
आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैशीची रहावे. चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. भोग नेते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैशेची रहावे. चित्ती असो द्यावे समाधान, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैशीची रहावे. चित्ती असो द्यावे समाधान. विठोबा रखुमाई. अभंग घेण्याचं प्रयोजन निमित्त कारण आहे. त्या निमित्त कारणासाठी ज्यांचा अभंग घेतल्याचे जगद्गुरु तुकोबर आहे. विशेष करून 4 चरणामध्ये भक्ती कशी करावी याचं वर्म सांगतात. आणि आता जिथं आपण सर्वजण ज्या ठिकाणी जमलेलो आहोत, ही 24वं वर्ष म्हणजे 2 तप पूर्ण झालेली आहेत. इथं काही संकल्प असावा लागतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण असं आपण ज्या पद्धतीनं म्हणतो, त्या पद्धतीनं एखादी घटना घडल्याशिवाय उचित कार्य घडत नाही. कारणा वाचून कार्याची प्रचिती नाही, हा एक सिद्धांत आहे. त्या सिद्धांतान्वये जर आपण विचार केला तर ध्यानात येईल की काहीतरी एखाद्याच्या आयुष्यात काहीतरी खटकणारी गोष्ट निर्माण व्हावी आणि त्याच्यानंतर जे मिळावं ते ईश्वरानं भरभरून देण्यासारखे मिळावं. खऱ्या अर्थानं मी त्यांनाही धन्यवाद देतोय, कारण त्यांच्यामुळे आम्ही आज जमलोय. कोणी व्यक्ती असू दे, त्याच्याबद्दल आपल्याला व्यक्तिदोष इथं ठेवायचा नसतो. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये व्यक्तिदोष हा अजिबात उपयोगाचा नसतो. जर व्यक्तिदोष ठेवून जर आपण काही गोष्टी करायला लागलो तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये व्यक्तिदोष आहे त्याचा जास्त तोटा होतो, त्या व्यक्तीचा तोटा होत नाही. शिशुपाल द्वेष करणारा होता, तोटा कुणाचा झाला? त्याचा झाला. भगवंताचा काहीच तोटा झाला नाही. मी म्हणतो भगवंताचा कणभर सुद्धा तोटा शिशुपाल करू शकला नाही किंवा झाला नाही, पण तोटा स्वतः झाला. हाच नियम जो आहे महाभारतातला तो शास्त्रामध्ये सुद्धा आहे की व्यक्तिदोष ज्यावेळेला अंतःकरणामध्ये येतो त्यावेळेला व्यक्ती गर्भित अवस्था निर्माण होते आणि द्वेषाला पाणी. कारण आपल्या अंतःकरणामध्ये राग लोभ द्वेष हे जे षड्रिपू आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, या षड्रिपूंना खत पाणी घालण्याचं काम कोण करतं? तर आपणच करतो. आपण वृत्तीनं ते कार्य करत असतो आणि त्या पद्धतीने वाढत असतो. म्हणून व्यक्ती दोष कुणाचाही न घेता ज्यांच्यामुळे हे घडलं ते खरे महत्वाचे, त्यांना पहिल्यांदा दंडवत द्यायला घातला पाहिजे. कारण काहीतरी त्यांच्या आयुष्यात घडावं. आणि 15वड्याच्या एकादशीला याच ठिकाणी या गल्लीमध्ये असेल, पावसाळ्यामध्ये घरामध्ये असेल, वैयक्तिक सेवा घडावी. विशेष करून प्रवचन रूपानं 7 ते 8 येणारे वक्ते, नवीन वक्ते, अगदी मला वाटते अखंड जिल्हाभर फिरायचं, नवीन वक्ते शोधायचे आणि त्या वक्त्यांना आणायचं, त्यांच्यासाठी व्यासपीठ खुलं करायचं, त्यांच्यासाठी 1 तास द्यायचा आणि ते स्वतःच्या घरामध्ये. ध्यानात ही मोठी तपश्चर्या आहे आणि या तपश्चर्याचं हे 2 तप पूर्ण झालेल्याचं वर्ष आहे. विशेष करून एकादशी दिवशी हा कार्यक्रम असतो. पण त्याने मध्यंतरी आश्रमात आले त्यावेळेला मला बोलले की महाराज एकादशीला सगळीकडेच कार्यक्रम असतात आणि माझ्या घरी एकाच वेळी लोक यावे अशी माझी इच्छा ठेवून मी काय करतोय, या दिवशी करतोय. मग काय अडचण नाही म्हटलं, दिवाळी आमची त्याच दिवशी चालू होती. आणि खऱ्या अर्थानं आज तुमचा आमचा सगळ्यांचा भाग्याचा दिवस आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. याच्यापेक्षा वेगळी दिवाळी काय असू शकते? दिवाळी या शब्दाचा अर्थ आहे आनंद उत्सव हा आहे. मग आनंद उत्सव कोणामुळे मिळतो? आपल्या व्यक्तींच्यामुळे, आपल्या माणसांच्यामुळे मिळत असतो. मग आपली माणसं जर एकत्र येत असतील, एका छताखाली येत असतील तर त्याच्यासारखा आनंद दुसरा काय नाही. म्हणून आज खऱ्या अर्थानं आपली वारकऱ्यांची ही दिवाळी आहे. हा भाग झाला. आता दुसरा भाग असा आहे की प्रत्येक 15वड्याच्या एकादशीला या ठिकाणी प्रवचन, मी 2008 साली आलो त्यावर आज आलोय. लक्षात आलं का बघा, 2008 साली इथंच दारात बसून मी प्रवचन करून गेलो, त्याच्यानंतर आज आलोय या ठिकाणी. नवीन जे मंडळी असतील त्यांना बोलवतात, जुन्यांनाही बोलवतात, सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन पुढे जाणं. विशेष करून ज्याला आपण रोपटं लावणं म्हणतो आणि त्या रोपट्याला पाणी घालत राहणं. आपल्याला माहित आहे की जरी आंब्याचं झाड लावायचं झालं तरी सुद्धा त्याला योग्य मुहूर्तावर जर लावलं नाही, मुहूर्त हा शब्द
पंचांगातला नाही, लक्षात घ्या. म्हणजे सर्वसाधारणपणे मृग नक्षत्राला जरी आपण लावलं तरी काही वेळा करपाड पडतं मध्ये, आणि त्या करपाडात सुद्धा त्याला पाणी जाऊन घालावं लागतं. ध्यानात किती दिवस घालायचं असतं? त्या झाडाला काही दिवस घालायचं असतं पाणी, त्याच्यानंतर त्याला घालायची गरज नसते. कारण जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती माऊली म्हणतात, त्या पद्धतीनं या गोष्टी पुढं 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 वाढत जात असतात. आज त्याचं मूर्त स्वरूपानं आपल्याला सर्वांना दिसतं आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्व वैष्णव म्हणून, वारकरी म्हणून एक या ठिकाणी येतो. अभंगाला सुरुवात होते. अभंगाला सुरुवात करत असताना अभंग 4 चरणाचा आहे. शास्त्र गर्भितार्थ 2 ठिकाणी आलेला आहे आणि पाठभेद 1 ठिकाणी आलेला आहे. पाठभेद असा आलेला आहे पहिल्या शब्दालाच. बऱ्याच ठिकाणी हीच थोर भक्ती हा अभंग म्हटला जातो, गायला जातो किंवा वाचला जातो. तो शक्यतो भजनी मालिकेच्या मध्ये किंवा काही ठिकाणी आहे. पण आपल्याला वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत गाथा जी आहे ती देवडीकर बाबांची गाथा आहे. आणि बाबूराव देवडीकर बाबांच्या गाथेप्रमाणे जर बघितलं तर हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे. तैसे आहे ना त्या गाथ्यामध्ये, जर तुम्ही उघडून बघितला तर लक्षात येईल तैसेवर एक अनुस्वार आहे, चीच्या पुढे परत एक अनुस्वार आहे. म्हणजे तुकोबारायांच्या अभंगाच्या रचनेमध्ये एका वरच्या अनुस्वाराला, ज्याला आपण अनुनासिक म्हणतो, त्या अनुस्वाराचा, अनुनासिकाचा जर अर्थ कळला तर अभंग कळतो. ध्यानात आलं का बघा? म्हणजे नुसते शब्द नाहीत तर ते शब्द ब्रह्म आहे. लक्षात आलं का बघा? कारण त्याच्यापासून बोध तर होतोच, पण बोध होण्याबरोबर आपल्याला आपली उत्थान अवस्था जी आहे ती उत्थान अवस्था आपल्याला प्राप्त करून घेता येते. म्हणून सरळ अर्थ जर बघायचा झाला तर आपल्याला थोडंसं चिंतन करावं लागेल. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा. ठेविले अनंते तैसेची राहावे, हेची थोर भक्ती आवडते देवा. चित्ती असो द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडते देवा. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, हेची थोर भक्ती आवडते देवा. भोगने ते फळ संचिताचे, हेची थोर भक्ती आवडते देवा. तुका म्हणे घालू तयावरी भार, हेची थोर भक्ती आवडते देवा. वाहू हा संसार देवा पायी, हेची थोर भक्ती आवडते देवा. विठ्ठल विठ्ठल. भक्ती आवडणे आणि कुणाला आवडते ही प्रमाणभूत भाषेमध्ये जर आपण वर्गीकरण केलं तर व्याख्येच्या रूपाने हा अभंग येतो. म्हणजे आपण असं म्हणतो की शास्त्रामध्येच फक्त व्याख्या आहेत. तुकोबारायांच्या प्रत्येक अभंग एक व्याख्या आहे. लक्षात आलं का बघा? म्हणजे 4000 व्याख्या आमच्याकडे आहेत. काहीच गरज नाही दुसऱ्याची बोलण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. की आपण वारकरी असाल तर तुकोबारायांची गाथा, म्हणजे जे जे माझ्याकडं माळ घालण्यासाठी येतात त्यांना पहिली मी अट टाकत असतो. काय तर पहिला गाथा आणि ज्ञानेश्वरी पहिल्यांदा बाबा घे, काही घेऊ नको दुसरं, हे 2 घे. तुला बांधायला वेळ मिळाला नाही तर राहू देत, घरात उघडं ठेव. आज आलाच कामावणं की 4-5 अभंग वाच, ज्ञानेश्वरीतल्या 5 ओळी वाच, राहू दे. बांधून पुढच्या वर्षी पारायणला काढण्यापेक्षा वाचून गाथा खराब झाला तर नवीन घेता येईल, काहीच अडचण येणार नाही. पण ते शब्द ब्रह्म आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून पहिल्यांदा या शब्द ब्रह्माकडे वळत असताना एक छोटासा दृष्टांत देतो. पहिल्यांदा दृष्टांत द्यायचा नसतो. जर आपण नियम बघितला तर शेवटच्या काळामध्ये आपण दृष्टांत द्यायचा असतो कीर्तनाच्या शेवटी, कारण ते कीर्तनाचं वर्म कळावं म्हणून. पण या अभंगासाठी पहिल्यांदा दृष्टांत द्यावा लागतो, कारण कार्य कारण भाव सिद्ध सिद्धी भाव याची उकल जर करायची झाली तर आपल्याला पहिल्यांदा एक छोटा दृष्टांत बघावा लागेल. तो दृष्टांत आपल्याला समजला की अभंग सहज सोपा होईल. 3 गृहस्थ होते, काळामाचं मंदिर. 3 गृहस्थ, समोरच्या बाजूला पारावर 3 गृहस्थ बसली. कासारवाड्यातले 3 गृहस्थ काळामाच्या मंदिराच्या समोरच्या झाडावर पारावर बसले. 3 जण इतके भावनिक होते, अतिशय चांगले, प्रेमळ होते, अगदी सगळं होतं. बसल्या बसल्या त्यांच्या डोक्यात विचार आला की काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपल्यावर त्याची कृपा होईल का? अनेक प्रश्न असतात, तिथले ते वेगळे असतात, पण माझ्या कीर्तनासाठी प्रश्न वेगळा आहे. तिथले सगळेच प्रश्न मी इथं सांगत नाही. एक जण म्हटला, काय झालं, देवाचं नामस्मरण जर त्या काशी विश्वेश्वराचं गीत बसलो आपण तर आपल्याला तो दर्शन द्यायला अडचण येणार नाही, काहीच हरकत नाही. त्यानं तो विचार केला आणि दुसऱ्यानं सांगितलं की तू ते करतोयस बरोबर आहे, पण नुसतं काशी विश्वेश्वराचं दर्शन तसं होणार नाही, नाम घ्यायलाच पाहिजे, देवाचं नामस्मरण करायलाच पाहिजे आणि पुढं कृती करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? चालत राहिलं पाहिजे. तिसऱ्यानं सांगितलं
की नुसतं नाम घेऊन काय उपयोग होणार नाही, नुसतं चालून काय उपयोग होणार नाही, योग्य दिशेने गेलं पाहिजे. तिघांची चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिघांनी ठरवलं की आता आपण काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचंय, त्याची कृपा संपादन करून घ्यायचे. म्हणून पहिला उठला. आता म्हटलं काय हरकत नाही, जिथं आपला संकल्प झाला त्याच ठिकाणी आपण बसूया, देवाचं नाव घ्यायला चालू करूया. त्यानं माळ घेतली हातामध्ये, 108 वेळा ओढायची, पुन्हा 108 वेळा दिवसभर चालू झालं. दुसरा त्या ठिकाणाहून दुसऱ्याचा काय संकल्प होता त्या ठिकाणी की नाम घ्यायचं आणि चालायचं, हा एक भाग होता. तो उठला, त्या ठिकाणी जिथं संकल्प केला तिथं गेला, त्या देवीचं दर्शन घेतलं, काळामाचं दर्शन घेतलं आणि बाहेर गेला, म्हणजे स्टँडवर गेला आणि चालायला सुरुवात केली आणि चालत चालत मुदाल तिट्ट्यापर्यंत जाऊन पोहोचला, म्हणजे चालला तो या भागात. आता तिसरा मात्र जो होता तो तिसरा त्यानं संकल्प जिथं केला त्याच ठिकाणी नमस्कार केला आणि तो स्टँड पर्यंत गेला. स्टँडवरनं कोल्हापूर रस्त्याला लागला. कार्यप्रणावतीनेही झालेली आहे. दृष्टांत संपला. पहिला नामस्मरण घेत बसला, देवाचं दर्शन तिथे गेल्याशिवाय होणार नाही. दुसरा नाम घेतोय आणि कृती चालू आहे पण मार्ग योग्य नाही, तो तिट्ट्यापासून पुढे चाललाय, आता गारगोटी विभागात चाललाय. म्हणजे काशी राहिली उत्तरेकडे, हा चाललाय कोणीकडं दक्षिणेकडे चाललाय. लवकर सापडेल याची शाश्वती नाही. तिसरा मात्र उठलाय, उत्तरेकडे चाललाय आणि आता कथा किंवा दृष्टांत सांगितला म्हणून आपल्याला कळले की तो आता कुठं पोहोचणार, तिथं पोहोचणार. पण त्यानं आधीच ठरवलेलं आहे नाम घ्यायची गरज नाही, कारण आपण फक्त कृती केली तरी चालते. नाव घेत नाही, काय नाही, तसाच चाललाय. आपल्या राज्यात काय अडचण नाही, पण पुढे गेल्यानंतर ते विचारायला काय करायचं चाललास, म्हणजे तुझ्याकडे काय निशाण नाही, काय बोलत नाहीस, काय म्हणत नाहीस आणि देवाचं दर्शन घ्यायला चालला म्हणजे हा कोणतरी लुटोर आहे म्हणून जाईल त्या ठिकाणी मार खायचा. ध्यानात येतं का बघा. सगळ्यात महत्वाचं आहे साध्य साधन भावामध्ये हेतू आणि कृती या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. हेतू काय आहे, दर्शन घेणं काशी विश्वेश्वराचं जर हेतू असेल तर त्याच्यासाठी कार्य करावं लागेल. चालणं हे त्याचं कार्य आहे आणि त्या कार्याला अनुसरून कोणकोणत्या कृती गरजेच्या आहेत. तर पहिलं देवाच्या दर्शनासाठी चाललोय म्हणजे त्या देवाचं परमेश्वराचं काहीतरी निशाण आपल्याकडे असल्याची पताका असली पाहिजे आणि तोंडामध्ये त्या भगवंताचं नाव असलं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये दिंडी ज्या वेळेला आपण घेऊन जात असतो त्यावेळेला लोक दिंडी बघितल्यानंतर पाया पडतात. याचं कारण ते पाया पडणं हे व्यक्तीचं नसतं, तर ते त्या भगवंतासाठी असतं. कुणाकडे चाललाय, त्या भगवंताकडे चाललाय. हा कार्यकारण भाव हेतू संमित ज्या वेळेला पूर्णत्वाला जातो त्यावेळेला जी चालू होते त्या कृतीचं नाव आहे भक्ती. आता ती सापरा स्वरूपा वगैरे वगैरे नारद या भक्तिसूत्रामध्ये त्या भक्तीची व्याख्या अत्यंत मोठी अशी दिलेली आहे. प्रेम स्वरूप आहे ती, ज्याच्या अंतःकरणामध्ये खरोखर प्रेम असतं तो भक्ती करू शकतो, त्याची भक्ती सफल लवकर होऊ शकते. ध्यानात आलं का बघा. म्हणजे स्त्रीच्या ठिकाणी रडणं हे सहज असतं का नाही सांगा. स्त्रीच्या ठिकाणी रडणं म्हणजे एखादी रडायला लागली तिला कारण न विचारताना पासा रडणारे असतात, कारण काही माहिती नसतं तरी पण तिला न विचारता ती रडायला लागली म्हणून डोळ्यातनं पाणी. स्त्रिया आहेत का नाही, पण अशाही स्त्रिया आहेत का नाही की ज्यांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत नाही. गावातल्या मंडळी, गावातल्या महिला तिच्याबद्दल बोलतात काय ती बापयाच्या हृदयाची आहे. म्हणजे पुरुष रडत नाहीत असं झालं का मग असं झालं का नाही. बरं आता हा दृष्टांत कळला नसेल तर खाली येऊन सांगतो सोपा. सासू मेल्यानंतर जास्त दुःख होतं का आई मेल्यानंतर जास्त दुःख होतं? स्त्रीच्या बाबतीत, हा, पुरुषांच्या बाबतीत नाही. स्त्रीच्या बाबतीत सासू मेल्यानंतर जास्त. मग सासू मेल्यानंतर सून रडत असते आणि आई मेली म्हणून लेक रडत असते. आता दोघींच्यातलं रडणं खरं कोणतं? लेकीचं रडणं हे खरं असतं. कारण का, ती म्हणते आई आहे तोपर्यंत काही काळजी नव्हती, म्हणजे भाऊ मला विचारू देत नाही तर नाही विचारू देत. लेकीला गरजही नसते माहेर कडली काही, पण आई आहे म्हणून आईला बघण्यासाठी का असे ना, ज्या अंगणात खेळलो, ज्या अंगणात राहिलो, ज्या घरात राहिलो त्या घरात मला पाय ठेवता येत होता, आई आहे तोपर्यंत. म्हणून तिच्या रडण्यापाठीमागं एक उदात्तता असते आईच्या भूमिकेविषयी. आणि सासू गेली त्या ठिकाणी रडणं असतं. आता ती कशासाठी असतं याचा विस्तार आता करत नाही. लक्षात आलं का बघा. मग दोन्ही रडणं दिसतं. दृश्य स्वरूपानं जरी एक दिसत असलं, एखादा सामान्य आमच्यासारखा गेला तर तो म्हणेल की दोन्ही लेकीच आहेत, दोघी एवढ्या उर बडवून घेत असतात. पण त्या उर बडवण्यामध्ये सुद्धा, रडण्यामध्ये सुद्धा एकीचा आत्यंतिक जिव्हाळा आणि दुसरा वरवरचा देखणेपणा हा जो भाग आहे याच्यामध्ये असतो. म्हणून भक्तीमध्ये वरवरचा देखणेपणा ज्या वेळेला येतो त्यावेळेला असं आख्यायिका तयार होईल की काय ते भक्तीमध्ये रममान होतात.
पण आत. लक्षात आलं का बघा. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला अनेक पटीनं भक्ती करता येते. त्याच्यामध्ये पुराणापासून आजपर्यंत अनेक प्रकारच्या भक्ती सांगितल्या, पण शास्त्रानं शिक्कामोर्तब केलेल्या ज्या भक्ती आहेत त्या भक्ती 9 आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम. या 9 प्रकारच्या भक्ती या आपल्यासाठी समोर ठेवलेल्या आहेत. याची काही उदाहरणं पण दिलेली आहेत पाठीमागं. मग आम्ही आहे संसारिक. आम्ही कोण आहे? संसारिक आहे. मग संसारिकांच्यासाठी काय भक्ती? संसारिकांच्यासाठी सुद्धा भक्ती आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलियुगाचं वर्णन आहे. कलियुगामध्ये कोणकोणत्या गोष्टी करणं शक्य आहे आणि कोणकोणत्या गोष्टी अशक्य आहेत. मला वाटतंय आमची भूमिका अशी आहे, ज्या अशक्य आहेत त्याच गोष्टीच्या मागे जास्त आम्ही लागतोय. शक्य आहेत त्या गोष्टी करण्याकडे फार कल कमी आमचा असतोय. ध्यानात येतं का बघा. म्हणजे सर्व भागामध्ये जर आपण बघितलं तर जे शक्य आहे ते लवकर करावं, कारण ते सहज असतं. लक्षात आलं का बघा. आणि ते केल्यामुळे काय होतं, एक वेगळं सुख मिळतं. अशक्य करण्यासाठी आपण ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला शक्य असणारं हातातून निघून जातं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जे शक्य आहे ते लवकर करावं. म्हणजे परीक्षा बोर्डाचा पेपर 21 मार्चला आहे, 21 फेब्रुवारीला. 21 फेब्रुवारीला जर बोर्डाचा पेपर असेल तर शक्य काय काय आहे? शक्य आहे आतापासून मी पहाटे 4ला उठू शकतो. शक्य आहे रात्रीचा दिवस करू शकतो. पण विद्यार्थीच्या मनामध्ये डोक्यामध्ये एक बसलेलं असतं, अजून बरेच दिवस, अजून काय आहे, बरेच दिवस. आणि मग अशक्यतेकडे वाटचाल चालू होती. आणि अशक्यतेकडे वाटचाल चालू झाली की मग तो विद्यार्थी म्हणतो आता 21 फेब्रुवारी आहे म्हटल्यानंतर आता 1 फेब्रुवारीला चालू करायला अभ्यास हरकत मग होईल काय? हरकत नाही. तैल बुद्धीच्या लोकांना तेही अवघड आहे असं नाही, पण जे शक्य होतं ते घालवलं ना. मग आता तुला काय करायला पाहिजे, 24 तासापैकी किमान 20-22 तास बसायला पाहिजे. मग शारीरिक परिणाम भोगावे लागतील. मग अशक्यकडे का जातोस तू? आमची अवस्था तीच आहे अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये. शक्य आहे तोपर्यंत आम्ही करत नाही, अशक्य जे आहे तिथं प्रयत्न करतो. डोळ्याला चष्मा लागण्यापूर्वी ज्ञानेश्वरीची 108 पारायण व्हावीत. डोळ्याला चष्मा लागण्यापूर्वी, आता ती वयाची गणना तुमचं तुम्ही ठरवा किती ते. आणि एखादा म्हणेल माझा 78 चालू आहे अजून चष्मा. बरीच लोक म्हणतात माझं दात अजून घट आहेत, म्हणजे वाटाण्याचं फुटानं
मी खाऊ शकतो, काय हरकत नाही, शेवटला 10 रुपयाचं तेच देणार तुला. कारण ते म्हणणार म्हाताऱ्याचं दात घट होतं, बरोबर आहे की नाही. पण ते चावण्याच्या दोन्हीच्या प्रक्रियेच्या मध्ये जीभ नावाची गोष्ट आहे. काय आहे? जीभ नावाची गोष्ट आहे. ती नामस्मरण घ्यायसाठी असते. ती खायसाठी आहे का? नाही, नामस्मरण घेण्यासाठी असते. तिचा वापर नाही केला, तिचा वापर माया खायसाठी केल्या. आणि मग काय केलं पुढं? आता म्हणतोय काय करायचं? ज्ञानेश्वरी वाचायचं मनात होतं, वय वर्ष 78चं सांगाले. ज्ञानेश्वरी वाचायचं मनात होतं, पण आता डोळं चालत नाही, पाय गुडघा चालत नाही. एवढंच नाही, कंबार धड नाही, मुळ्या 2-2 टाकताना अडचण नव्हती. बघा 1 तारखेपासून ज्ञानेश्वरी काकेला लावून पंढरपूरला जाणं माणसाला जड वाटतं, पण 2 मुळ्या कमीत कमी अर्ध्या किलोमीटरवर सहज घेऊन जातात माणसं. तेवढं तरी ज्ञानेश्वरीचं ओझं नाही. ध्यानात येते का बघा. म्हणजे आमची अशक्यतेकडे कशी वाटचाल चालली सांगितलं. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलियुगामध्ये अवघ्या म्हणजे सगळ्याच क्षीण झालेल्या आहेत. योग चालणार नाही आहे, काय करणार आहे? नाही, चालणारच नाही. कारण यम नियम आसन ध्यान धारणा प्रत्याहार समाधी इथपर्यंत जाण्यासाठी तुझी अवस्था पाहिजे ना व्यवस्थित. त्याच्यासाठी जे लागणारं अन्न आहे, अन्नद्रव्य आणि अन्नद्रव्यापासून होणारं रक्त, ते सात्विक तयारच पाहिजे ना. जर ते सात्विक असेल तर पुढच्या कृती होतील. ध्यानात येतं का बघा. वृत्ती स्थिर पाहिजे, चंचल असता कामा नये. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. कली न घडे साधन, उचित विधी विधान. एवढंच नाही, पुढे एक अर्थ सांगितला की एखाद्या विधानाचा योग्य अर्थ कळेल एवढी सुद्धा शक्यता नाही. उचित विधी विधान आणि न कळे आणि कळेल. न घडे 2 शब्द आहेत. 2 ठिकाणी थांबायचं आणि अर्थ घ्यायचा, लगेच कळतो. न कळे न घडे. कळणार नाही, कळलं तर न घडे, घडणार नाही. म्हणून तुला सांगितलं हेची थोर भक्ती, भक्ती पंत बहु सोपा. काय करायचं आहे? संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पपूर्वक प्रेम हे कशावरचं? तर संसारावरचं, प्रपंचावरचं जे प्रेम आहे ते. अगा उपजने आणि निमने, हे साचे जो का मानणे, तया जीव लोकू मी म्हणे संसारोहन. म्हणजे पहिल्यांदा स्वकडे येतो आणि मग परकडे जातो. स्वतःकडे पहिल्यांदा येतो, या शरीरापासून सुरुवात होतो, त्याचंच नाव संसार. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण. पंच ज्ञानेंद्रियांच्या 5 देवता, 5 विषय. कर्मेंद्रियांची 5 देवता, 5 विषय. आणि या सगळ्यापासून पुढे जात असताना प्रत्येक ठिकाणी अडचण येत जाते, अडचण येत जाते आणि अडचणीवर मात करून पुढे जातो. मग वडील म्हणतात आता 21 वर्षाचा झालाय, काय करायला पाहिजे? दोन्हीचे 4 करायला पाहिजे. मग दोन्हीचे 4 होतात आणि दुसरा एक संसार चालू होतो. तो मुलाबाळांचा संसार असं म्हटलं जातं. आणि तो संसार चालू झाला की पहिलं बरं म्हणतो. पहिलं बरं म्हणजे आपल्याकडे मराठीत म्हण आहे त्याला आणा म्हणणे, आणा पाठी लागणे, असा एक शब्द आहे, लक्षात घ्या. आणि हा संसार चालू झाला की दृश्य स्वरूपानं जास्त, अदृश्य स्वरूपानं कमी. म्हणून दृश्य स्वरूपाच्या परमार्थापेक्षा अदृश्य स्वरूपाचा परमार्थ सर्वश्रेष्ठ असतो. नामस्मरण घेताना सगळ्या गल्लीनं ऐकावं म्हणून घेऊ नये, स्वतःच्या अंतःकरण शुद्धीसाठी नामस्मरण घ्यावं. ध्यानात देव आकळवण्यासाठी भगवंताचं नामस्मरण घ्यावं. ज्ञानेश्वरी नित्य वाचनामध्ये असावी, लोकांना कळावी, लोकांनी ऐकावं म्हणून नाही, स्वतःसाठी असावी. ती इतक्या सूक्ष्म वाचायची असते, शेजारी बसला तरी त्याला कळता कामा नाही. शेजारी बसलेला कळता कामा नाही. आमची अशी उघड भक्ती आहे, ज्याला ओपन भक्ती म्हणतोय आपण, की लोकांना कळलं पाहिजे महाराज काय करता आहेत. ज्ञानेश्वरी वाचन चालू आहे, मग बाहेर आलेल्या लोकांनी थांबलं पाहिजे. काय चालू आहे महाराजांचं? लोकांना कळलं नसलं पाहिजे महाराज काय करतात ते. एवढी साधना आपली असावी. साधनेचं दृश्य स्वरूप ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते अत्यंत स्वतःसाठी घातक असतं. याचं कारण काय आहे? ते दिखाऊ स्वरूपानं येतं. ध्यानात येतं का बघा. आणि म्हणून 21 वर्षानंतर किंवा मुलीच्या 18 वर्षानंतर चालू होतं, ती असते. काही गोष्टी येतात पुढील चरणामध्ये, ते त्यावेळेला बोलेल मी. पण चालू झालं, मुलं झाली, मुलं झाल्यानंतर हा रहाट गाडगं चालू झालं म्हणतो आपण. 2 रहाट गाडी आहेत आपल्याकडे. ध्यानात आलं का बघा. रहाट गाडी हा शब्द जुना आहे, पूर्वीच आहे. ध्यानात आलं का? म्हणजे एक आगा उपजने आणि नेमने, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, ये संसारे बहुदुस्तारे अपया पाहि पाहि मुरारे. याला रहाट गाडगं म्हटलं. आणि दुसरं आहे जे आता 21 वर्षानंतर चालू होतं, या शरीर आणि शरीराच्या संबंधाने. काय काय आणल्यानंतर सुख आहे घरात सांगा? काय काय आणलं? तुम्ही बाप सुखी असाल, दाखवशील आपण. काय नाही हो, मी अतिशय सुखी आहे, मी आता घरचा विचार करतोय, सगळा
संपूर्ण हा विचार करतोय. काय काय आणल्यानंतर लाडवाच्या कळ्या आणल्यात का नाही. संसार दुःख मूळ काय काय स्थिर होतं ते लक्षात घ्या की एक अंतर आणि दुसरं बाह्य. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य भिदीयते एतद्वेतितं प्राव क्षेत्रज्ञम इति तद्विदः. आती तेच आहे, बाहेरही तेच आहे. म्हणून संसार दोन्हीकडे जर घेतला, दोन्ही अर्थानं घेतला तर आपल्याला ध्यानात येईल आज खऱ्या अर्थानं दिवाळीची सुरुवात झाली. बरोबर आहे. आजचा दिवस कुठला आहे? धनत्रयोदशी आणि वसुबारस, म्हणजे दोन्ही एकत्र आहे. आता गाय असावी का पुजावी? जरा परीक्षा घेऊया. म्हणजे गाय पाळा म्हणून सांगणं फार सोपं आहे, आणि त्याच खिलार भारतीय वंशाची ज्याला आपण म्हणतो, दुधासाठी नव्हे. गाय पाळा म्हणणं फार सोपं आहे, आणि पाळल्यानंतर दूध काढायला गेल्यानंतर गुडघ्याचे दोन्ही ऑपरेशन करायला लागतात. पाळणं सोपं आहे. म्हणून लोकांनी काय केलं, फायदा कमी झाला व्हायला लागला की ते कार्य बंद करतात लोक. ध्यानात येते काय बघा. प्रवृत्ती काय होते, फायदा कमी झाला की आपोआप ते काम, तुका म्हणे हित होय तो व्यापार, खरा फार काय शिकवावे. हिताची गोष्ट तिथंच कळते. लक्षात आलं का बघा. मग सांगितलं की 10 लिटर देणारी एका वेळची आहे, मग बरं वाटायली आणली, बरोबर की नाही. मग आजार आता कुठलीला ज्यादा, 10 लिटर देण्याला ज्यादा. मग आता वसुबारसाला पूजायला कोण कोण गेलं? वारकऱ्यांनी पूजन करावं वसुबारसेचं, कारण आमच्या भगवंताचं ते प्रतीक आहे, चिन्ह आहे. वारकऱ्यानं गाय पूजायची नाही, गाय पाळायची पहिली. ध्यानात आले काय बघा. पाळायचीच. तुम्ही कुठेही राहा, तिला जास्त लागत नाही खायला. जी 10 लिटर साठी पाळताय तिला ज्यादा लागते.
तुमच्या ध्यानात येते काय बघा. म्हणून गो रक्षण हे फार महत्वाचं आहे, कारण 33 कोटी देव तिच्या जवळ आहेत. किंबहुना आज पूजतोय आम्ही. बरेच जण बरेच काय घेऊन आमच्या आश्रमात बरेच कालपासूनच चालू आहे यायला. मी म्हटलं एक पाळा, काय तिचं वासरू झालं तर देतो पाळा. नाही महाराज, आमच्याकडे तेवढी ऐपत. मग तुमच्या बंगल्यात फिरवायची तेवढी गाय का बंगल्यात फिरवायची? आता 15 मिनिटं जर जाऊन जर दोष जाणणार आहेत असं जर वाटत असेल तर 12 महिने पाळून राहतील का? हा घ्या ना अर्थ तिथं. मग का पाळायला हरकत आहे? बरं, आता तिथं पुढे त्रयोदश किंवा तेरस आपण म्हणतोय. मी संसाराचं वर्णन करतोय फक्त, आपल्याला वाटेल तुम्हाला इकडे वेगळा आलोय. आज काय केलंय? गवळण्या घातलेत ना. आता त्यांना गवळण्याने एक व्यासपीठ लागतं बसायला, जसं आम्हाला लागतं तसं त्यांना एक व्यासपीठ लागतं. ते कसलं असतं व्यासपीठ? कशाचं? शेणाचंच. बंगल्याच्या दारात शेण चालते. प्लास्टिकचा तुकडा, प्लास्टिकचा कागद, आर्थिंगच तोडायचं. भूमाता आणि गोमाता हे जो संदर्भ आहे ना फार मोठा आहे. म्हणजे तो विषय नाही आजचा माझा, लक्षात आलं का बघा. अत्यंत महत्वाचं ते आर्थिंगच तोडायचं. प्लास्टिकचा कागद ठेवायचा, कारण बंगल्याला काय होतं आमच्या शोभत नाही, किंवा त्याला काय होईल ते चिकटून राहील शेण म्हणून. बरं, तिथून पुढे पांडव पंचमी पर्यंत काय करणार? गवळण्या घालणार. आणि वाडा घातला की त्या दिवशी संध्याकाळी गुमुड घाला. कुठं? दारात. तो कुठं? दारात घातला. त्याला सुद्धा काय केले? फटकूर. ज्याला 4-5 दिवस पुजले त्याला फटकुरावर बसायची व्यवस्था. का? घाण होते म्हणून. अरे 10 लाखाचा नाही 50 लाखाचा बांधलास तरी शेवटी तुला फटकुरच आहे. हे सणातनं शिकायचं आपण. शेवटला तुला फटकुरच, पर्याय नाही. लक्षात आलं का बघा. म्हणून संकल्पावी माया संसाराची. करायला हरकत नाही, करायचंच, पण संकल्पपूर्वक करायचं आहे. लक्षात आलं का बघा. मग एवढं झालं तरी पांडव म्हणून ठेवल्यावर त्यांना तरी एकदाच अगरबत्ती आणि दहीभात, ते शेणाच्या हातानच एकदाच. हा काय प्रत्येक वेळा रोज दाखवतात, म्हणजे आमच्या भागातलं सांगतोय. एकदाच. त्याच्यानंतर उलट त्यासनीच उलट वर्ण वाळायचे, त्यात खालनं वाळायचं असतात. त्यासनीच उलट उरपाट करून ठेवायचं. आणि पुरा वाळले की मग मोडून बघायचं, नाहीतर ते मोडून आणि ठेवायचं. पांडवांची विभागणी करणारी माणसं आम्ही. कौरवांचं झालं असं तर काय हरकत नव्हतं हो. पण पांडवांचं सुद्धा जे आयुष्यभर एकत्र राहिले त्यांना वाळवायची हिंमत ताकद दिली आम्हाला. दिली का नाही? हा, मग आता एक लक्षात घ्या. त्यांनी एवढं टोकावर मावेल एवढं सुद्धा देणार नाही जो म्हणणारा होता. त्यांच्या केसाला धक्का लागला नाही, कारण होता हित जपणारा तो भगवान श्रीकृष्ण. आणि तिकडे 101 होते, सगळं सैन्य होतं, पण एकही शिल्लक ठेवला नाही. कारण का? इथं संकल्प जो होता तो संकल्प फक्त प्रभू होता, आणि तिकडे संकल्प होता राज्य वैभव हा संकल्प तिकडे होता. आणि वैभवाच्या पाठीमागं अनेक दोष असतात. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण, हीच थोर भक्ती आवडते देवा विठोबा रखुमाई.
अगदी सूत्रामध्ये या भक्तीबद्दल बोलायचं झालं, तेथ साण थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. अगदी एक सूत्र सांगितलं, लक्षात आलं का बघा. याच्यामध्ये सगळेच आले आणि म्हणून हे सांगण्यासाठी ही भक्ती आपल्याजवळ कशी आहे हे जर कळायचं झालं तर त्याच्यासाठी काही आंतरिक आणि बाह्य अशा दोन गोष्टींची गरज असते. ध्यानात आलं का? म्हणजे आता कीर्तन हा जर शब्द आपल्या डोळ्यासमोर आला तर आपल्याला येईल टाळकरी, मृदंग, वीणा, या सगळ्या गोष्टी म्हणजे वक्ता, श्रोता इत्यादी सगळ्या गोष्टी तिथं आल्या. आता नामस्मरण हा शब्द आला तर काय येईल? एकटा चलोरी, म्हणजे अगदी एकट्यानं सुद्धा चालेल. चिंतन एकट्यानं करता येईल, वाचन एकट्यानं करता येईल, पारायण आता बदललं बघा, बाह्य स्वरूपानं घ्यावं लागेल. पारायण एकट्यानं म्हणतो आपण घरात मी पारायण 4 केली. लक्षात आलं का? पारायण म्हणजे सामुदायिक रीतीनं सर्वांच्या सोबत, ज्याला सामुदायिक प्रार्थना म्हणतात त्याला पारायण म्हणतो. लक्षात आलं का बघा? सगळ्यांनी एकत्र एकाच वेळी एकच शब्द सगळ्यांच्या मुखातून निघणं. ओ नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. एकटेच नाही, किती जण? जेवढे बसले तेवढे सगळे, नुसते नाही ऐकणारे सुद्धा. हा पारायणाचा भाग आहे. आणि वाचनाचा भाग, ज्ञानेश्वरी वाचन हा भाग कसा आहे? अगदी एकटा शांत, अगदीशय अंतःकरण स्थिर ठेवून असं जो वागतो, असं राहतो. मग संकल्पपूर्वक प्रेम म्हणजे जसा ज्या पद्धतीनं संकल्प साधावा, संकल्प करावा त्या पद्धतीनं भक्ती करत असताना संसारावर प्रेम करावं. प्रेम करू नये असं अजिबात सांगितलं नाही, करावं पण संकल्पपूर्वक प्रेम. जसं 18 वर्ष मुलगीला सांभाळावी, 18 वर्ष मुलगीला सांभाळावी. आता लग्न झाल्यानंतर काय संबंध आहे का त्याच्याने? आपला संबंध नाही. नाव सगळं बदललं की तुमचं, नाव बदललं, आडनाव बदललं, सगळंच बदललं, पण संबंध आहे नाही असं नाही. संबंध आहे. तिला सांभाळताना पहिल्यापेक्षा चांगलं. म्हणजे 17व्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी दिवाळीला काय झालं होतं की तळायला बसली ती मुलगी. आता आई शिकवते ना, बाबा बाई तुझं पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे, लग्नाला आलीस, शिकलं पाहिजे. ती तळायला बसवते आणि अचानकपणे ते तळता काय होतं काय कळत नाही, पण कढईला साधारण तिचा त्या झाऱ्याचा, मोठ्या झाऱ्याचा धक्का लागतो, कढई पालती होते. लग्नाच्या आधीच सांगावले. कढई पालती झाल्यानंतर कोण कोण घरातलं बोलते तिला माहिती आहे तुम्हाला? मुलगीला. लग्नाच्या आधी घरामध्ये असणाऱ्या मुलगीला कोण कोण? पहिली आई, मग ज्याला कळत नाही तो भाऊ. लक्षात आलं का? तो लहान असू नये तर मोठा असू दे, हक्क गाजवायचे एकमेव स्थान असते ते. त्याच्यामुळे संधी साधून घ्यायची. आई बोलली की त्याला वाहू मिळतोय, ते बोलून घेते. मग वडील, ही सगळी बोलतात. लक्षात आलं का बघा? आता काय झालं, मध्ये चैत्र झाला, चैत्रानंतर लग्न झालं. आता ही दिवाळी तिची पहिली दिवाळी. आता काय झाली? पहिली दिवाळी. त्यावेळेला कढईत ठेवलं तर कळते ना एवढा हात. आता एवढ्या कढईत किती 5 किलो बसला असेल? एक 2 किलो सांडला असेल, 2 किलो धरा. आता आली आणि काय झालं,
आता नवीन लग्न झाले म्हटल्यानंतर जावई येणार आहे, पाहुण्यांना फराळ द्यावा लागणार आहे, गेल्या वर्षी या दुप्पट तिप्पट दिवाळी करावी लागणार, त्याच्यासाठी सगळं बजेट वाढलं. आता सगळं केलं, कढईमध्ये तेल ओतलं, आचारी यायचा होता, आचार्याकडून सगळं आता करून घ्यायचं होतं, अजून गॅस पेटवलेला नव्हता, जवळजवळ मोठी आचार्याची कढई भरलेली होती, म्हणजे त्याच्यात कमीत कमी 10-15 किलो बसते अशी कढई भरलेली होती. आणि ही नवीन मुलगी म्हणजे नवीन लग्न झालेली मुलगी आपली आलेली होती माहेरी, ती जाता जाता तिचा धक्का लागला आणि कढईच पालती झाली. आता कोण कोण बोलते? हा व्यवहार आहे. कोण कोण बोलते आता सांगा? बाप म्हणणारा बोलत नाही, आई नाही, असू दे नवीन आणूया. म्हणजे गेल्या वर्षी का वाक्य आलं नाही? काय असा बदल झाला? शास्त्रामध्ये त्याला मुख्य समानाधिकरण बाद समानाधिकरण म्हणतात. ध्यानात येते काय बघा, ज्या वेळेला बाद समानाधिकरण घडतं ना त्यावेळेला तत्परता येते त्या ठिकाणी. पहिल्यापेक्षा चांगली सांभाळली जाते. घरात असताना फाटकं घालून तिनं दिवस काढले गरिबीमुळं, पण आता लग्न झाल्यानंतर बाप तिला म्हणतोय मला कर्ज काढायला लागलं चालेल, पण पोरगीला तसं नाही ठेवायचं. कळलं? आता काय झालं, संबंध दुसऱ्याची लागला, तुझीच होती पण संकल्प तू कुठं सोडलास? सोडलंस का नाही? तू मान दिलाय, काकाला दिला, मामाला दिला, इत्यादी कुणाकुणाला तरी दिला. आपल्याला माहिती आहे ना, ते काय नसलं तर चालेल, पण ताट पाहिजे, परात पाहिजे आणि श्रीकृष्ण पाहिजे. तो संकल्प सोडलाय ना, तो संकल्प देवावर सोडला काय? माणसं देवावर संकल्प सोडणार आहेत आमच्याकडे. संकल्प सोडलाय देवाच्या प्रतिज्ञेनं. देवसाक्षी कुणाला? मुलगीवर. पहिली होती मी सांभाळली, आता तुमचीच झाली, पण माझ्याकडे येईल त्यावेळेला मी पहिल्यापेक्षा सांग संकल्पावी माया संसाराची. म्हणून देव कळवावा, शास्त्र कळावं आणि पहिल्यापेक्षा जोमान संसार करावा. कारण तिथं काय नाही, कोणत्याही प्रकारची उपाधी अंगाला चिकटत नाही. जैसे पद्मपत्र इव अंबसा. लक्षात आलं का बघा? म्हणजे कमळाचं पान जसं चिखलात असतं, पाण्यात राहतं, पण बाहेर काढल्यानंतर कुठलाही नाही, तसं संसारात राहावं. आणि त्याच्यानंतर संसारात ही बाह्य क्रिया आहे. आता अंतरक्रिया सांगताना दुसरं चरण तुकोबारायांनी त्यात सांगितलं. ठेविले अनंते तैसे चिरा, ठेविले अनंते तैसे चिरा, ठेविले अनंते तैसे चिरा, ठेविले ठेविले अनंते तैसेची राहावे, हे चितोर भक्ती आवडते देवा. देवाला कोणती भक्ती आवडते? ठेविले अनंते तैसेची. अनंते जो आहे भगवंत, तो कसा आहे? अगाये सगुणा निर्गुणा, जगत जनित्या जगत जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा बाळ कृष्णा, असा आहे तो. त्याची व्याप्ती सांगितलेली आहे. ती उदाहरणं पाहिली तर व्याप्ती त्याची केवढी मोठी आहे. असा अनंत जो आहे त्यानं ठेवलेला आहे. म्हणजे जो ईश आहे, ईश सत्तेमध्ये आम्ही आहे आणि त्यानं जसं आम्हाला ठेवलं तसं राहणं. लक्षात आलं बघा. आता नाही राहायचा विचार केला तरी काय करू शकतोय आपण सांगा? म्हणजे आमचं संसारात राहणं नेहमी रच्या पुढे ड असणारच, याच्या पलीकडं काही असणार नाही. लक्षात आलं का बघा? पण परमार्थात मात्र आम्ही लई चतुर. आलं मनाला, गेली शेणाला, मुडली बुट्टी, बसली उन्हाला. ही आमची अवस्था आहे. लक्षात आलं का बघा? तैसेची राहावी हा शब्द फार महत्वाचा आहे आणि त्या चीच्या पुढे पण एक अनुस्वार आहे. का राहावं तसं? ती भक्ती आहे. ती वाढलं जेवला, नाही वाढलं, घरात काम करणाऱ्याला जास्त जेवण का पारायण करणाऱ्याला घरात जास्त जेवण, वाचन करणाऱ्याला? आपला अनुभव सांगावा, मी माझा सांगायला लाजत नाही. लाजायचं काय सांगा? कारण महाराजांनी, आमच्या वडिलांनी, तीर्थरूप बाप महाराज तळासकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे की लाज मनात कुठली आणायची नाही. मग ती समाजात राहताना आणि परमार्थात राहताना. फक्त एक, ज्या वेळेला मनामध्ये अंतःकरणामध्ये वाईट विचार येईल त्यावेळेला लाज वाटलीच पाहिजे. ही सगळ्यात मोठं सूत्र आहे. लक्षात आलं? जीवन जगण्याचं. पिंडीचा भारा आणल्यानंतर चहा देणारी माणसं घरात भरपूर आहेत. पण आता 12 वाजता गेल्यानंतर
सगळ्याच गोष्टी सांगून येते युट्यूबवर सोडतात लोक, त्यामुळं लक्षात आले काय बघा. बरोबर आहे की नाही. अरुण महाराज अनुभव काय प्रवचनासनं आल्यानंतर आणि वैरणीसनं आल्यानंतर वेगळा वेगळा अनुभव आहे. आता तुम्ही दोष देणार हे मला 100% माहिती आहे. प्रवृत्ती असते आपली. काय मी कीर्तनला गेलो, तुम्ही प्रवचनला गेलतो आणि असं बोलता, वैरणीसनं आल्यानंतर काहीच बोलत नाही. अहो त्यांची ती संसारिक प्रवृत्ती आहे, ती समजून घ्या ना तुम्ही, त्याच्यामध्ये बदल करा. एक पहिली गोष्ट आहे. कशामुळं तर आद्य शंकराचार्य यांनी संन्यास घेण्यापूर्वी आपल्या आईची जी ज्ञान भूमिका तयार करून ठेवलेली होती ती सर्वश्रेष्ठ उच्च लेवी. कारण आई जी आहे ती आई सतत म्हणायची की बाळ तुझं लग्न कर. लक्षात आलं का बघा. पण शंकराचार्यांनी तिचीच अवस्था एवढी उंच करून ठेवली की आई तुझा एकटा मुलगा म्हणून मरणं योग्य का जगाचा मुलगा म्हणून मरणं योग्य. ध्यानात आलं का बघा. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. संकल्पावी माया संसाराची मग ठेविल्यानं तैशेची राहावे हिची थोर भक्ती आवडते देवा. आणि मग समजा दुःख वाटलं काय करणार आहे सा, लई तिले टाचा आपटण्यापुरतच आपल्याकडे आहे, याच्या पलीकडं आपल्याकडं काही नाही. काय बोनस देत नाही म्हणून भांडा डिरे आहे, गावातला चेअरमन आहे, तसं असतं तर लई वशिले लावलं असतं. दुःख जे येते ते भोगावंच लागतंय. कष्टा वाचून सहन करण्याची ताकद अंतःकरणामध्ये असावी लागते, तरच तितिक्षेनं परमार्थ घडतो, नाहीतर होत नाही. लक्षात आलं बघा. आणि मग असं राहत असताना नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा दान, नको खेद करू, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, का पती लक्ष्मीचा जाणत असे. आणि मग तो ठेविल्यानंतर तो जसं ठेवतो तसं राहण्याची तयारी असली पाहिजे. का हिची थोर भक्ती आवडते देवा, चित्ती असो द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडते देवा. चित्तामध्ये नेहमी समाधान असावं. आता समाधान दिसतं का नाही सांगा. त्या दिसण्यासाठी एक आपल्याकडं वस्तू दिलेली आहे, त्या वस्तूचं नाव आहे चेहरा. माणूस चेहऱ्यावरनं किती आतून तो काय असू देत पण चेहऱ्यावर आपल्याला दिसतं तो समाधानी आहे का नाही. हे समाधान सांसारिक कृतीने येतं का पारमार्थिक कृतीने येतं. पारमार्थिक कृतीने येतं. चेहऱ्यावर समाधान सांसारिक कोणत्याही कृतीनं येत नाही. आलं तर ते तात्पुरतं असतं, तात्पुरतं. त्याच्यासाठी एक दुसरं उदाहरण शास्त्राने दिले. आळवाच्या पानावर असणाऱ्या पाण्याप्रमाणे ते दुःख सुख असतं. मुलगा झाला सुख झालं का नाही. कुठंपर्यंत सुख, तर मुलगा झाला जरा लागला शिकतोय का नाही, शिकला सुख झालं, लग्न होते का नाही, लग्न झालं मूल होते का नाही. लक्षात आलं की बघा. ते सुख टिकणार नाही, सांसारिक सुख टिकत नाही आणि परमार्थिक सुख
जाऊ आपल्या जवळून निघूनही जात नाही. कितीही काही प्रयत्न करा तुम्ही, अजिबात जात नाही. लक्षात आलं का बघा. चित्ती असो द्यावे समाधान. पण समाधान नावाची गोष्ट चित्तामध्ये असते. आता मगाशी आपण पाहिले ते एकूण किती झालेत? 45 झालेत. ऐकलं का नाही मगाशी? 45. कुठले कुठले? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. पंचकर्मेंद्रियांचे 5 विषय 5 देवता. पंचकर्मेंद्रियांचे 5 विषय 5 देवता. किती झाले? 30 झाले. बरोबर. आता त्याच्या पुढे यावं झालं. आता या शरीराच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पंचमहाभूतांची गरज असते. ही पंचमहाभूत सगळ्यांची गोळा केली. आता राहिलेत अजून पुढच्या 4 गोष्टी आणि त्या 4च्या होतात 12. त्याला म्हणतात अंतःकरण चतुष्टय. त्याच्यामध्ये चित्त नावाची गोष्ट येते. चित्ती असो द्यावे समाधान. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी. मन नावाची गोष्ट असते. या मन नावाची देवता पण लागते. हा, प्रत्येक इंद्रियाला एक देवता आहे. प्रत्येक इंद्रियाला एक देवता आहे. ती देवता प्रसन्न असावीच लागते. नसेल तर ते इंद्रिय काम देत नाही. लक्षात आलं बघा. तुमच्या आमच्यावर भानू नावाची देवता अजूनही व्यवस्थित आहे म्हणून डोळ्यांना तुम्हाला दिसतं. जन्मान झाला भानू नावाची देवता प्रसन्न नाही म्हणून दिसत नाही. हा सोपा सिद्धांत आहे. आता माझ्या विषयाकडे मुख्य येतोय. 4 गोष्टी आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनाची देवता आहे चंद्रमा. चंद्रमा ही मनाची देवता आहे आणि चंद्रमा मनाची देवता असल्यामुळं त्या ठिकाणी विषय असतो संकल्प आणि विकल्प. मनाचा विषय काय आहे? संकल्प आणि अमावस्या पौर्णिमा कुणामुळे होते? चंद्रामुळे होते. हा विषय कळा. इतकी सोपी भाषेमध्ये शास्त्र आहे. लक्षात आलं का बघा. फार बोलत नाही शास्त्रावर, कारण झोपेला कारण होऊ शकतो कदाचित, परंतु आलेला विषय तो घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. संकल्प आणि विकल्प हा मनाचा विषय आहे. तिथं देवता आहे चंद्रमा. लक्षात आलं का बघा. बुद्धी, बुद्धीची देवता आहे ब्रह्मा. ब्रह्म नाही, ब्रह्मा. ब्रह्मा ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीच्या ठिकाणी निश्चय हा विषय. लक्षात आलं का बघा. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. हा त्यांच्यासाठी नाही, ज्यांची आज पूजा केली त्यांच्यासाठी पण नाही. लक्षात आलं का बघा. म्हणजे 33 कोटी जरी तिच्या जवळ असले तरी नाही. काय वैशिष्ट्य याच्यासाठी दिले बघा. याच्यासाठी केवढं मोठं वैशिष्ट्य दिलं. म्हणून बुद्धी त्या ठिकाणी निश्चय करू शकते. करावा का नाही निश्चय? ठेविले अनंत तैशीची राहावी निश्चय. हीच थोर भक्ती आवडते देवा निश्चय. लक्षात आलं बघा. चित्ते असो द्यावे समाधान. आता पुढचा विषय येतो चित्त. मन, बुद्धी, चित्त. या चित्तामध्ये चित्ताची देवता वासुदेव ही चित्ताची देवता आहे. वासुदेव ही चित्ताची देवता आहे. लक्षात आलं का बघा. आणि तुकोबर म्हणतात चित्ती असो द्यावे समाधान. आणि विषय काय आहे? चित्ताचा विषय चिंतन. आणि ज्या चित्तामध्ये चिंतन नाही त्याच चित्तामध्ये चिंता राहते. सोपं कुठलं बघा. मी मगाशी एक शब्द वापरला होता की जी गोष्ट साध्य आहे ती साध्य गोष्ट असणारे आम्ही करायला कधी धावत नाही. असाध्य गोष्ट करायला जास्त धावतो. चिंतन करणं ही साध्य गोष्ट आहे आणि चिंता करणं ही असाध्य गोष्ट आहे. उद्या पाऊस पडला नाही तर बरं होईल. 10-15 माणसं कापणीला आहेत. काय चालू झालं? चिंतन चालू झालं का चिंता? बरं, आता तुझी चिंता चालू झाली. सकाळी 4लाच गडगडायला लागले. सकाळी 4लाच. आता काय करतोस? वाढली काय थांबली? कमी झाली? चिंता काय झाली? वाढली. काय होतंय कुणास ठाऊक. 4 वाजल्यापासून गलीतनं 4 एरझाऱ्या मारल्यात. आता 4 एरझाऱ्या मारून तरी काय उपयोग आहे काय सांगा. आम्ही असाध्य गोष्ट साध्य करायला चाललोय. हातरून उठतंय, दारात येऊन बघते कुठं गडगड आले. आता कुठे बी गडगड लागलाच तुझ्यावर तर काय करणार. त्याच वेळा जर चिंतन, कांदा मुळा भाजी अवघी विठा ही माझी. कारण तिथं संकल्पाच्या ठिकाणी चिंतन यावं लागतं. देव सहाय्य करतो. आला तर किमान तुझ्या गावावरनं बाजूला सारल. चिंतन केलंस तर, चिंता केलीस तर सगळीकडला गोळा करून तुझ्या वानल. लक्षात आलं का बघा. लय कोरडं म्हणणाऱ्यासनी बुडी बिगणी सांगा. काय सांगता येते? कशासाठी चिंता करायची सांगा? चिंतन. म्हणून हा फार महत्वाचा गोष्ट आहे. हा विषय चित्ताचा आहे. वासुदेव हा त्याची देवता आहे. अहंकार शेवटचा भाग आहे. त्याच्यामध्ये रुद्र ही त्याची देवता आहे. अहमपणा हा त्याचा विषय आहे आणि तोच आमच्या सर्वस्व नाशाला कारणीभूत आहे. शेवटचा भाग तो एकच भाग. या वरच्या 3 गोष्टी नाही कारणीभूत. तो शेवटचा एकच भाग, एकच तेवढा सगळ्यांना नाश करतो, सगळ्यांचा नाश करतो. म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवा. चित्ती असो द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असणं. कारण का? तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. देऊनी गोपाळ राय
तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. सोपी गोष्ट आपल्याला जी संतांनी इतका परमार्थ सोपा केलेला आहे की आम्हाला काहीच करायची गरज नाही. त्यांनी सांगितले तसं जायचं फक्त, बस, याच्या पलीकडे नाही. चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. आणि असा जर राहिलास तर विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता. तुला दुःखात पडायची गरज नाही, पडूही देणार नाही. लक्षात आलं का बघा. म्हणजे काय करावं, प्रल्हादासारखी भक्ती करावी. का किती दुःख येऊ देत वाट्याला, तिथं सोडवणारा तो. लक्षात आलं का बघा. त्याच्या पुढं जाऊन मग आपल्याला सांगितले वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. येते त्याला काय करू, नको वाटते की नाही, नको वाटते पण येते. आजार पण बरं यावं असं वाटतंय का, येते की नाही, स्वीकारा ना त्याला. लक्षात आलं का बघा. माझं तर असं मत आहे की आजार पण आल्यानंतर जास्त एकाग्रतेनं आपलं वाचन होते घरात. मी माझा अनुभव सांगतोय. आजार पण आले की जास्त वाचन. आजार आहे म्हटले की भेटाय कोण येत नाहीत, संसर्गजन्य. ध्यानात आलं बघा. मी अगदी धाडसानं कायम म्हणतोय की कोरोना आला तो माझ्यासाठी हितकारक झाला. कारण त्या कोरोनाच्या काळात 108 पारायणं झाली. घरची घरात घेत नव्हती कारण दुट्टी कोरोना सेंटरवर होती. त्यामुळे काय संबंध नव्हता. जांभळीच्या झाडाखाली हिरीच्या काठाला बसून 108 पारायण सलग ज्ञानेश्वरीची. मला वाटतं इथून पुढे होतील याची गॅरंटी मला अजून देता येत नाही. लक्षात येते काय बघा. पण काय झालं, वाटतंय ना नको, पण आलं तर त्याच्यामध्ये आपल्याकडे एक सहज म्हणतात एखादी गोष्ट आपल्याकडे येते तिच्याकडे बघताना होकारार्थी दृष्टीने बघावं. पॉझिटिव्ह थिंकिंग. होकारार्थी दृष्टीने जर बघितलं, आजार पण येऊ दे ना, 4 दिवसासाठी आजारी पडला तर ज्ञानेश्वरी हातात दोष खाली राहत नाही. काय आनंद आहे. लक्षात आलं का बघा. मग काय बरा असला ज्ञानेश्वरी किती तास वाचणार, ज्याचे 3 तास 4 तास. नाहीतर उगाच असं ना का गावातनं फेडफटका मारणारच, काय काम नसणार. दारात येऊन तरी उभारणारच. मग आजारी असला तर निवांत छाती घेतल्या ज्ञानेश्वरी लागलाय वाचायला, काहीच अडचण नाही. ध्यानात येतं का बघा. म्हणजे याचा अर्थ काय, उद्वेग दुःखाची केवळ. आम्ही करतोय संसार तो उद्वेगानं का समाधानानं. हा आता बाह्य संसार बघूया, मी आंतरिक संसाराकडे जाऊ. काय करतोय, उद्वेगानं संसार केलेला सुखाचा का अनुद्वेगानं केलेला संसार सुखाचा. परमार्थ उद्वेगानं केलेला सुखाचा का अनुद्वेगानं. बाबाची चालवायची म्हणून वारी अनेक जण करतात, उद्वेगानं केलेली वारी. बाबाची चालवायची म्हणून माळ घातली, पण कुणाची, तुझं कशाला घातलीस. ध्यानात येते काय बघा. वारी कुणाची, बाबाची म्हणून उद्वेग असतो तिथं. आणि माझी म्हणून ज्यावेळा असतो त्यावेळेला अनुद्वेग, आनंद असतो त्या ठिकाणी. आता त्याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगू, एसटीतून प्रवास करणारी बरेच आपण मंडळी आहोत, बरोबर आहे. एसटीत आत बसताना आपल्या चपला तळात कुणी कुणी बघितल्या. एसटीत चढताना एसटी आली, स्टँडवर उभारलोय, हात केला, एसटी उभारल्यानंतर माझ्या चपला मी खाली तळात बघितल्यात. असं कोण कोण, कुणीच नाही. छान. आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये बसताना कुणी कुणी बघितल्यात. बरं खाली बघितलं नाही तरी जाता जाता घासते, घासल्यात का नाही. उन्हाळ्यात पण शब्द कळा, उन्हाळ्यात पण घासते आणि मगच गाडीत बसते. याचा अर्थ काय, आपल्या जी गाडी स्वतःची असते तिथं माझेपणा असतो. आणि एसटी आपली असते, आपली ही एकट्याची नसते. परमार्थ आपला काय माझा, वारी माझी का आपली, ज्ञानेश्वरी माझी का आपली, ही सगळ्याची उत्तर शोधा, लगेच कळेल. चित्त्या शोध्यावे समाधान, फार शोधावं जाणे. उद्वेग दुःखची केवळ, मग भोगणे ते फळ संचिताचे, हे चितोर भक्ती आवडते देवा. जे भोग भोगायला मिळणार आहेत ते कष्टा वाचून सहन करणे, तितिक्षा म्हणतात याला. म्हणून परमार्थामध्ये पडल्यानंतर पहिली गोष्ट अंतःकरणात यावी लागते, तितिक्षा. कोणतरी एखादा बोला काय कळत नाही म्हणून अतिशय आनंदाने स्वीकारावं. कळतंय म्हणून बोलल्यानंतर अंतर्मुख व्हावं. मात्र ध्यानात आले काय बघा. कळत नाही म्हटल्यानंतर आनंद असावा, कारण आपण अजून अज्ञानी आहे आणि अज्ञानामध्ये फार मोठा आनंद असतो, काय कळत नाही म्हणण्यामध्ये. आणि याला सगळं कळतंय म्हटलं की दुःख आलं. ध्यानात आलं का बघा. मग संचित सांडवले काय होते ते जवळी, वित्त गोत पुत माया तुटली ही लागावळी, निष्काम झालो देवा. सगळं गेलं निघून, आता माझी करी चिंता. आता मला चिंता करायची गरज नाही, कारण सगळंच मी त्याला अर्पण केलेलं आहे, दिलेलं आहे आणि भोगायला लागलोय. हे भोगणं आता इथं परत 3 गोष्टी येणार आहेत. त्याला नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म म्हणतात. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म असं म्हणतात. 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये फार महत्वाच्या, 2 भाग आहेत त्याचे. संचित कर्म जे आहे पाठीमागं साठवून ठेवलेलं आहे, आता यामध्ये भोगायला लागलोय.
जरी तुला वाटत असलं दुःख, नाही 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 नाही, दुःख वाटत असलं तरी सुद्धा तुला सुटणार नाही, कारण माग जे आहे ते साठवलेलं ते तुला भोगायला लागले, संचितामधलं भोगायला यायला लागलेले. लक्षात आलं का बघा. मग आता करायला लागलोय ते काय, आता करायला लागलोय ते क्रियमान, पण हिथलं बी साठणार आहे क्रियमान करताना, पण त्याचं नाव आहे प्रारब्ध, ते पुढच्यासाठी. म्हणून पुढचंही तुटावं, मागचंही नाश व्हावा असं वाटत असेल तर सहज क्रियार्थी झाली ब्रह्मार्पण, सहज क्रियार्थी झाली ब्रह्मार्पण, जना नोहे हा अवघा जनार्दन, ऐसे ऐकता जीवती साधुजन, ऐसे ऐकता जीवती साधुजन, एका जनार्दने बांधले निज खून हो, एका जनार्दने बांधले निज खून हो, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, काय केलं, आता क्रियमान चालू झालं. मग दुःखानं जीभ चावत भोगण्यापेक्षा आनंदानं भोगलं तर काय होईल, जे संचित आहे ते भोगायला लागणार आहे, सुटणार नाही. पण क्रियमान करताना घसरू नको, क्रियमान करताना रडू नको. काय कर, सहज क्रियार्थी झाली ब्रह्मार्पण. आमच्याकडं फक्त पारायण झालं की कृष्णार्पण मस्तू म्हणायची सवय आहे, आणि एखादं चांगलं काम झालं की माझ्यासारखा दुसरा कोण करूच शकत नाही अशी म्हणण्याची प्रवृत्ती आहे. सगळ्याच क्रिया, पारायण पण आणि चांगली हातात होणारी क्रिया सुद्धा ईश्वर अर्पण मस्त झाली ब्रह्मार्पण. जननो या अवघा जनार्दन, यांच्याशिवाय तुला कार्य बाजूला राहून करता येणार नाही, कारण तू संसारात आहेस. बायका मुलांना सोडून तुला वेगळं कार्य करता नाही. पण त्यांच्याकडून जरी मिळालं दुःख तरी कष्टाय वाचून सहन करत ते भोगत पुढे जा. लक्षात आलं का बघा. आणि हे भोगत पुढे गेल्यानंतर मग काय कर, काही करू नको. जे तुला वाटालंय वज सगळं घेऊन फिरायला लागतंय ते सगळं वज एकदा त्याच्याकडे दे. तुका म्हणे घालू तयावरी भार. आमचं झालंय काय, वज सगळं अंगाव. कुठलं वज कुठलं नाही तेवढं सांगा. सकाळी उठण्याचं सुद्धा वज घेऊनच झोपतोय झोपताना. लक्षात आलं का बघा. जागता जवाशीजे येणे भावना भावीजे, डोळा लागत ठेवीजे त्याची स्वप्नी. पण ते तयावरी भार म्हणजे आता वर अनंत शब्द आलाय ना, त्याच्यावर भार घालायचा आहे. अन्वय कसा आहे बघा अभंगाचा. जो अनंत आहे त्याच्यावर भार घालायचा. आता तो कसा आहे त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. बांधाची या मोडी, बांधा नवे गुळाची गोडी, तैसा जग परवडी संविती जाण. चांगदेव 65 मध्ये उत्तम प्रकारे माऊली उपदेश करतात. कुणाला, चांगदेवाला. अरे गुळाचा तुकडा काढून बाजूला केला म्हणून त्याची गोडी बदलत नाही. तसा विटेवर उभा असणारा त्याला पुजायला लागला म्हणजे वेगळा झाला असं वाटलं काय तुला. अरे त्यातलाच आहे, तोच आहे, तो सगळा आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, भ्रांताशी काम विषयावरी. असा तो सर्वत्र नटलेला आहे, त्याच्यावर भार घातला. वाहू हा संसार देवा पायी. आता इथं शब्द अर्थ कसा होतो म्हणजे या शरीराकडून होणारी जी जी कृती आहे त्या कृतीचं नाव संसार आहे. जी कृती अभिमान वाढवते ती कृती संसार असते. परमार्थात राहून उत्तम मी कीर्तन करायचं असं वाटलं की तो संसार झाला परमार्थातला. लक्षात आलं काय बघा. मी वाचक असं वाटलं तो संसार झाला. ज्या ठिकाणी मी शब्द घालून पुढचं वापरायचं ना सगळं, तो परमार्थातला सुद्धा संसार आहे. पूजा करताना मी पूजा केली, ती पूजा सुद्धा तुमच्या संसारातच जमा झाली. लक्षात आलं का बघा. आणि मग हे पुढे गेल्यानंतर मग संकल्प करावा आणि त्याच्यावर भार द्यावा. म्हणून आजचं
हा जो अतिशय उत्तम प्रकारे चाललेला सोहळा आहे, हा त्या भगवंतावर शेटके महाराजांनी अर्पण केलेला संकल्प, त्याच्यावर टाकलेला भार त्यानं न्यायचा आहे, त्याच्यासाठी आहे. आणि आम्ही काय करायचं आहे, आपण त्याच्यामध्ये काहीच नाही करता आलं तर किमान सहभाग तरी. लक्षात आलं का बघा, एखादी उत्तम गोष्ट चालली असेल, सहकार्य करायची प्रवृत्ती नसेल तर राहू द्या. मी काय सांगते लक्षात आलं का बघा, किमान गप्प बसा. माणसं आता वैतागलेत कशात महाराज, पाटील महाराज, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सहकार्य करणारी माणसं भरपूर आहेत, नाही आहेत भरपूर, पण मोडा घालणारी त्याच्यात दुप्पट आहेत. कीर्तनला चला म्हटलं, गाडीत बसा, गाडी आहे, सगळं आहे म्हटलंय की 15 जणांनी फोन केलेला असतोय, 15 जणांनी होकार दिलेला असतोय, आणि देवळा पण येतात 5 जण येतात. गिरी 10 कुठे सांगा. मी टीका करतोय असं अजिबात नाही, पण एक लक्षात घ्या, 10 जण गेली कुठे, 10 जण गेली कुठे. ती 10 जण असतात ना, ती तुमच्या कीर्तनाला शुभेच्छा देत घरात बसलेली असतात. मग मी असं म्हणतो, तुम्हाला यायच जमत नाही ना, राहू दे. एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला याय जमत नाही, राहू दे, पण किमान शुभेच्छा तरी द्या. बाबा जे चाललंय ते चांगलं चालेल, मला यायला मिळत नाही. म्हणून सत्यसंकल्पाचा दाता नारायण अशा पद्धतीनं चाललेला हा उपक्रम पुन्हा या प्रभूने याच्यामध्ये भरभराट घालावी अशी प्रभूच्या चरणी विनंती, मागणं मागतो आणि तुम्हा सर्वांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करतो. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर तुका म्हणे घालो कयावारी तुका म्हणे घालो कयावारी तुका म्हणे तुका म्हणे घालो कयावारी तुका म्हणे घालो
अनंते तैसेचे रहावे केविले अनंते तैसेचे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे